ह्या नियुक्त्या झाल्या होत्या असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं। आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत 13 नेत्यांची निवड झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि या 13 पैकी 9 निवडून आले आणि 4 नियुक्त केले असं कपिल सिब्बल यांनी म्हटले। 33 उपनेते त्यापैकी 21 निवडून आले आणि 12 नियुक्त केल्याचंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। नियुक्त केलेले आणि निवडून आलेले अशा दोन्ही प्रकारच्या पदाधिकाऱ्यांची माहिती आम्ही दिली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर आमची भूमिका अशीच आहे की आम्ही पक्ष घटना आयोगाला सादर केली होती असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आमची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त झाली आहे असं देखील कपिल सिब्बल म्हणाले। आयोग म्हणतं सर्व उपनेते नियुक्त केले मात्र ते निवडून आले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील असा सवाल कोर्टाने या ठिकाणी केलेला आहे। तर नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील, कोर्टाने हा सवाल केलेला आहे। तर राजकीय पक्षाचा नेता वेगळा आणि विधिमंडळातला गटनेता वेगळा। तर नेता म्हणजे काय असा सवाल या ठिकाणी कोर्टाने केलाय। पक्षातील की विधिमंडळातील असा सवाल कोर्टाने कपिल सिब्बल यांना केलेला आहे। तर नेता हे पद पक्ष संघटनेमधलं आहे असं कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलंय। कोर्टाने हा सवाल उपस्थित केला, नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील, आणि यावर नेता हे पद पक्ष संघटनेतील असल्याचं उत्तर कपिल सिब्बल यांनी दिलंय। तर नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील असा सवाल कोर्टाने केला, यावर नेता हे पद पक्ष संघटनेमधील असं उत्तर कपिल सिब्बल यांनी दिलंय। तर शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भातले अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय। तर राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त झाली आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 13 नेत्यांची निवड झाली असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं। 13 पैकी 9 निवडून आले, 4 नियुक्त केले असं देखील कपिल सिब्बल यांनी सांगितले। 33 उपनेते त्यापैकी 21 निवडून आले आणि 12 नियुक्त केले गेले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर आमची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने निवडून आलेली आहे असं देखील त्यांनी म्हटलं। नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील असं कोर्टाने विचारलं, त्यावर नेता हे पद पक्ष संघटनेमधील असं उत्तर कपिल सिब्बल यांनी दिलंय। आयोगाला सोयीनुसार पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घ्यायचा होता असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं आणि म्हणून त्यांनी चुका काढल्या असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील असा सवाल कोर्टाने विचारला आणि यावर सिब्बल यांचं उत्तर आहे, नेता हे पद पक्ष संघटनेतील असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाला सोयीनुसार पक्ष आणि चिन्हाचा निर्णय द्यायचा होता, आयोगाला सोयीनुसार हा निर्णय द्यायचा होता असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी चुका काढल्या असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। आयोगाला सोयीनुसार पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घ्यायचा होता आणि म्हणून त्यांनी चुका काढल्या असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाच्या वेळी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगावर देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे। नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील असा कोर्टाने सवाल कपिल सिब्बल यांना विचारला आणि यानंतर नेता हे पद पक्ष संघटनेतील असं सिब्बल यांनी यावर उत्तर दिलेलं आहे। आयोगाला सोयीनुसार पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घ्यायचा होता असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून त्यांनी चुका काढल्या असंही कपिल सिब्बल म्हणतायत। आयोग म्हणतं सर्व उपनेते नियुक्त केले मात्र ते निवडून आलेले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आयोगाकडे सादर केलेली कागदपत्र आयोगाने पाहिली नाही, सिब्बल यांचा आयोगावर हा आरोप। तर आमची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त झालेली आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। राष्ट्रीय कार्यकारिणीत 13 नेत्यांची निवड, यापैकी 9 निवडून आले, 4 नियुक्त केले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील, कोर्टाने हा सवाल केलाय। नेता हे पद पक्ष संघटनेतील, सिब्बल यांनी यावर हे उत्तर दिलंय। आयोगाला त्यांच्या सोयीनुसार पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घ्यायचा होता आणि म्हणून त्यांनी चुका काढल्या असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद, आयोगावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आयोगाने चुका काढल्या असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर 12 उपनेते नियुक्त करण्यात आले आणि 21 उपनेते हे निवडून आले याची माहिती देखील कपिल सिब्बल यांनी दिली आहे। तर 12 उपनेत्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि 21 उपनेते निवडून आले होते। 4 एप्रिल ही तारीख आणि निवडणूक आयोगाचा शिक्का त्यावर आहे हे देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। परिशिष्ट 15 मधील वादाची चर्चा आयोग करतोय मात्र तो वादच नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। पक्षप्रतिनिधी सभेमध्ये नेते, उपनेते, संपर्क प्रमुख असे सगळे असतात, त्यामुळे पक्षप्रमुखांची निवड योग्य पद्धतीने केलेली आहे असं सिब्बल यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंची नियुक्ती लोकशाही पद्धतीने झाली असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। परिशिष्ट 15 मधील वादाची चर्चा आयोग करतोय मात्र तो वादच नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं। पक्षप्रतिनिधी सभेत नेते, उपनेते, संपर्क प्रमुख सगळे असतात, त्यामुळे पक्षप्रमुखांची निवड ही योग्य पद्धतीने केली असल्याचंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांची नियुक्ती लोकशाही पद्धतीने झाली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। परिशिष्ट 15 मधील वादाची चर्चा आयोग करताय मात्र तो वादच नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर
परिशिष्ट 15 हा स्पष्टपणे पक्षातील चिन्ह बद्दल बोलतो, तर इथे पक्षामध्ये फूटच पडलेली नाही.